3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण येत आहे. गर्भवती महिलेने ग्रहण कसे पाळावे, काय काय नियम पाळावेत, ग्रहण काळात झोपावे का, मोबाईल वापरू शकतो का, जेवण करू शकतो का, या काळात काय करावे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आहे आणि जर तुमच्या घरात गर्भवती महिला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत ग्रहण काळात कशी काळजी घ्यायची, ग्रहण काळात काय करायचे व काय टाळायचं आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत. आणि आई बाळाची योग्य काळजी कशी घ्यायची, आईने कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. गर्भवती महिलांसाठी मानसिक शांतता आणि आरोग्य खूप महत्त्वाचे असते. ग्रहण काळात जास्त ताण घेणे किंवा भीती वाटणे किंवा चिंता वाटणे हे टाळायचं आहे. हेच सर्वात महत्त्वाचे आहे, कारण आई निरोगी असेल तर बाळही निरोगी राहते. त्यामुळे कोणतेच टेन्शन घ्यायचे नाही, शांत राहायचं आहे. ग्रहणाच्या आधी सूतक काळ सुरू होतो. यावेळी शुभकार्ये, पूजा अर्चा, खाणेपिणे टाळायचे आहे. देवस्थळ संचार टाळले जाते असे मानले जाते. म्हणजेच देवपूजा करू नये. ग्रहणाच्या वेळी बाहेर जाणे टाळायचे आहे. ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलेने घरातच थांबायचं आहे. घरात थांबण्याचा सल्ला दिला जातो. घरात राहून शांत वेळ घालवायचा आहे. ध्यान, मंत्र, जप किंवा शांतिकारी प्रार्थना केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. अनेक पारंपरिक सल्ले, महामृत्युंजय मंत्र, हनुमान चालीसा, भगवद्गीता पठण यांसारखे जप करावेत. ग्रहण थेट पाहण्याचे टाळा. चंद्रग्रहणाकडे थेट पाहणे टाळायचे आहे असा काहीतरी ऐतिहासिक सल्ला आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाकडे थेट पाहू नका. पण हे मुख्यतः सांस्कृतिक समज आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी हे नक्की करा. घरातच राहा. घरात शांतपणे राहा, आराम करा. घरात बसून जप, प्रार्थना, नामस्मरण, महामृत्युंजय जप, भगवद्गीता इत्यादी तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता. भरपूर पाणी प्या. हलका आणि वेळेवर आहार घ्या. सकारात्मक विचार ठेवा. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. मोबाईलचा वापर कमी करा. डोळे आणि मेंदूला विश्रांती द्या व स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया की ग्रहण काळात काय टाळायचे आहे. ग्रहण काळात जास्त कामे करू नका. खूप वेळ उपाशी राहू नका. धारदार वस्तू वापरू नका. विळी, कैची, वादविवाद टाळा. जास्त बाहेर फिरू नका. लक्षात ठेवा, जास्त ताण नुकसानकारक असतो. अनेकांना प्रश्न असतो, ग्रहण काळात झोपावे का? वैज्ञानिकदृष्ट्या झोपायला हरकत नाही. जर थकवा वाटत असेल तर आराम करा, कारण आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. मोबाईल वापरल्याने ग्रहणाशी काही धोका नसतो, पण जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने डोकेदुखी, ताण वाढतो. म्हणून मर्यादित वापर करा किंवा ग्रहण कालावधीत वापरच करू नका. मोबाईलचा वापर करणे टाळावे. पारंपरिक पद्धतीनुसार काही लोक खाणे टाळतात, पण गर्भवती महिलांनी खूप वेळ उपाशी राहू नये किंवा ग्रहण काळाच्या आधीच पोटभर जेवण करून घ्या, जेणेकरून नंतर भूक लागणार नाही.
ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, घर स्वच्छ ठेवा, देवाचे नामस्मरण करा, हलके जेवण करा, प्रसन्न ठेवा, स्वतःचे मन प्रसन्न ठेवा. ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करायची, नंतर स्वच्छ कपडे घालायचे, घरात साफसफाई करायची, पाणी नवीन भरायचे, देवाचे नामस्मरण करायचे, देवपूजा करायची, घर पुसून घ्यायचं, हलके जेवण करायचं. यामुळे मनाला शांती मिळते. मित्रांनो, आई आणि बाळ आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.